हॅलो वेलकम सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या JEEच्या PYQ सिरीजमध्ये। आजचा एक छान इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे JEE 2019 मध्ये आलेला। हा क्वेश्चन एक चांगला ब्लेंड आहे, ब्लेंड म्हणजे मिक्सचर आहे कशाचं, क्वाड्रॅटिक आणि APGPचं। बघा क्वेश्चन काय म्हणते की एक अल्फा बीटा गामा आर 3 बघा शब्द काय, कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स ऑफ नॉन कॉन्स्टंट जीपी आहे, जीपी म्हणजे कॉमन रेशो असेल। सो लेट्स से आपण स्टार्ट करू की लेट्स अज्युम let common ratio is r, let common ratio is r की ठीक आहे। कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आहे म्हणजे अल्फा असेल नंतर बीटा असेल नंतर गामा असेल। सो लेट स्टार्ट, पहिला टर्म आपला ए असेल तर दुसरा काय असणार आहे ए इंटू आर, तिसरा असणार आहे ठीक आहे, तिसरा असणार आहे लेट्स से बरोबर लिहितो ए, दुसरा टर्म ए आर, तिसरा असेल ए आर स्क्वेअर। आता लॉजिकली म्हटलं की तिन्ही टर्म्स कशाचे आहे, जीपीचे आहे म्हणजे ए इक्वल टू काय असला पाहिजे, अल्फा असला पाहिजे, ए आर म्हणजे काय असला पाहिजे बीटा, आणि ए आर स्क्वेअर म्हणजे काय असला पाहिजे गामा। एवढं माहिती आहे। सोबत काय म्हटलं आहे नॉन कॉन्स्टंट, तर आर कॉन्स्टंट नाही पाहिजे म्हणजे आर कॅन नॉट बी इक्वल्स टू 0 ओके, अँड कॅन नॉट बी इक्वल्स टू 1, 1 पण नाही पाहिजे 0 पण नाही पाहिजे, कारण की 0 असलं म्हणजे इक्वेशन सगळं काय होईल, हे 0 होईल ठीक आहे। सच दॅट आता इक्वेशन आपल्याकडे कुठलं इक्वेशन आहे, हे पहिलं इक्वेशन आहे अँड हे दुसरं इक्वेशन आहे। तर पहिलं इक्वेशन बघूया, let alpha x square plus 2 beta x plus gamma equals to 0। आता तुम्ही जर का कंपेअर केलं इथून या इक्वेशन मध्ये जर मी ही व्हॅल्यू पुट करतो म्हटलं, या इक्वेशन मध्ये जर मी ही व्हॅल्यू पुट करतो म्हटलं तर सॉल्व्ह करू शकतो आपण, कारण की आता व्हेरिएबल आपल्याकडे एकच राहणार आहे आर। इक्वेशन आपलं काय बनणार आहे, इक्वेशन आपलं झालं a टाइम्स एक्स स्क्वेअर प्लस 2 टाइम्स बीटा किती आहे ए आर राईट, एक्स प्लस गामा किती आहे ए आर स्क्वेअर इक्वल्स टू 0। हे इक्वेशन बनलं आपलं। या ठिकाणी व्हॅल्यू पुट केल्यावर सगळ्यामध्ये ए कॉमन आहे, ए कॉमन काढून घेऊ। सो ए जर कॉमन काढला तर आपल्याकडे काय राहिलं बघून घ्या आता, एक्स स्क्वेअर प्लस 2 एक्स प्लस आर स्क्वेअर इक्वल्स टू 0 झालं सिम्प्लिफाय। ए 0 राहू शकत नाही, आता ऑलरेडी सांगितलं आपण ए कॅन नॉट बी इक्वल टू 0, स्टार्टिंग पॉईंटच आहे ए कॅन नॉट बी इक्वल्स टू 0, इथे अज्युम करू ए कॅन नॉट बी इक्वल्स टू 0 ओके। मग आपलं इक्वेशन बनलं आपल्याकडे एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू एक्स इंटू आर प्लस आर स्क्वेअर इक्वल टू 0। जर तुम्हाला फॉर्म्युला माहिती असेल तर हा ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे, म्हणजे हे बेसिक इक्वेशन आहे एक्स प्लस आरचा होल स्क्वेअर इक्वल्स टू 0। म्हणजे आपल्याकडे एक्स इक्वल्स टू मायनस आर हा रूट आहे जो दोनदा आलेला आहे ठीक आहे, म्हणजे पहिला पण रूट मायनस आर आहे, दुसरा पण रूट काय मायनस आर आहे, दोन्ही सारखे रूट आहे। ही आपली इन्फॉर्मेशन भेटली, आता लक्षात ठेवा एक्स इक्वल्स टू मायनस आर हा आपला रूट आहे। आता काय म्हटलंय या दोन इक्वेशन मध्ये काय म्हणते, एक कॉमन रूट आहे, एक कॉमन रूट आहे, याचे तर दोन्ही रूट सारखेच आहे। मग जर दोन्ही रूट सारखे असेल तर यातला कुठलाही एक घ्या, हा रूट याचा पण असेल या इक्वेशनचा। सो देअरफॉर वी कॅन से दॅट सिन्स देअर इज वन कॉमन रूट, since there is one common root ठीक आहे, मी आपण काय म्हणू शकतो therefore x equals to minus r is root of x square plus x minus 1 equal to 0। मग हा x equal to minus r जर याचा रूट असेल तर आपल्याला काय भेटणार, व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यावर सॅटिस्फाय करायला, त्याला सॅटिस्फाय करणं म्हणजे आपल्याला झालं मायनस आर चा स्क्वेअर प्लस मायनस आर मायनस 1 इक्वल टू 0, किंवा इक्वेशनला बरोबर लिहा आर स्क्वेअर मायनस आर मायनस 1 इक्वल टू 0, हे आपलं झालं। आता हे क्वाड्रॅटिक आहे, याला आपण सॉल्व्ह करू शकतो कसा, रूट काढून सॉल्व्ह करू शकतो, काही हरकत नाही, पण आपल्याला रूट काढायची नाही। आपल्याला काय विचारलंय, वी हॅव टू फाइंड अल्फा प्लस बीटा प्लस गामा, सॉरी अल्फा इंटू बीटा प्लस गामा, ठीक आहे ओके। काढून बघूया, इथून आपल्याला एक व्हॅल्यू मिळाली कुठली, आर स्क्वेअर मायनस आर इक्वल्स टू 1 ही व्हॅल्यू मिळाली, आर स्क्वेअर मायनस आर इक्वल्स टू 1 ही व्हॅल्यू मिळालेली आहे। आता इथे सॉल्व्ह करू आपण, अल्फा किती आहे, अल्फा आहे आपला ए, आधी लिहून घेतो अल्फा इंटू बीटा प्लस गामा, अल्फा इक्वल टू माझा आहे ए, बीटा किती आहे, बीटा आहे ए आर ठीक आहे, गामा किती आहे ए आर स्क्वेअर ठीक आहे, गामा किती आहे ए आर स्क्वेअर।
ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आता इथून मी काढलं समजा कॉमन, ए कॉमन काढला, मला काय मिळालं आहे, ए कॉमन काढलं तर बाहेर ए स्क्वेअर झाला आणि ते सोबत भेटलं आपल्याला आर प्लस आर स्क्वेअर. ठीक आहे, ही आपल्याला एक चांगली इन्फॉर्मेशन मिळाली. ठीक आहे, आता कम्पेअर करायचं आहे ए इंटू आर प्लस आर स्क्वेअर काय होणार. आता ए इंटू आर प्लस ए इंटू आर प्लस आर स्क्वेअर काढायचं. काय करू आपण बघा, ए इंटू आर प्लस आर स्क्वेअर काढायचं, तर हे इक्वेशन घेऊ आपण. ठीक आहे, या इक्वेशन पासून फॉलोअप करू. का बरं, कारण की आर प्लस आर स्क्वेअर काढायचं आहे. हे दोन्ही जर व्हॅल्यू मी राईट साईडला पाठवलं तर मला आर स्क्वेअर इक्वल टू काय मिळालं, आर प्लस 1 मिळालं. मला आर प्लस आर स्क्वेअर पाहिजे, तर मी काय करतो, याला सगळ्याला आरनी मल्टिप्लाय करतो. आरनी मल्टिप्लाय केलं तर आर इंटू आर स्क्वेअर, हा झाला आर क्यूब. ठीक आहे, आणि इथे मला मिळालं आर प्लस आर स्क्वेअर. आर प्लस आर स्क्वेअर मिळालं. किती इझी आहे, म्हणजे आर प्लस आर स्क्वेअर इक्वल टू काय झाला माझा आर क्यूब. तर या ठिकाणी मी ही व्हॅल्यूच्या ठिकाणी आर क्यूब ठेवू शकतो, म्हणजे अल्फा बीटा प्लस गामा इक्वल्स टू हा ए स्क्वेअरला ए इंटू ए लिहिलं आणि सोबत इथे काय मिळालं मला आर क्यूब. आता माझ्या इक्वेशनमध्ये इथे आर स्क्वेअर आहे, इथे आर आहे, आर क्यूब तर कुठे नाही आहे. तर मी या टर्मला थोडं सेपरेट करतो, एकासोबत ए आर करतो, दुसऱ्याला ए इंटू आर स्क्वेअर करतो, म्हणजे ए स्क्वेअर आर क्यूब झाला. ए आर म्हणजे काय होता माझा, ए आर इक्वल्स टू आहे बीटा आणि आर स्क्वेअर म्हणजे किती आहे, गामा. सो बेसिकली आपल्याला काय भेटलं तुम्ही बघू शकता. आता ही जी व्हॅल्यू आहे इक्वल्स टू किती आहे, बीटा प्लस गामा. म्हणजे मी फायनली सांगू शकतो की अल्फा टाइम्स बीटा प्लस गामा इक्वल्स टू बीटा इंटू गामा. हे करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन नंबर डी इज द राईट आन्सर. एकदा बघून घ्या काय केलंय. ऍक्च्युअल कुठली व्हॅल्यू काढली नाही आपण, आपल्याला फक्त काय केलंय, कंडिशन वापरलंय. पहिली कुठली कंडिशन वापरायची, कॉमन रूट नाही काढायचं, कारण की याचे 2 रूट निघाले, त्याच्यापैकी कुठे सॅटिस्फाय करते माहिती नाही. मग आपल्याला जीपीची कंडिशन आपण यूज केली, तिथून याचा रूट काढला आणि हा रूट दोघांमध्ये सारखा असल्यामुळे तो याला पण सॅटिस्फाय करेल. याला सॅटिस्फाय केलं तर आपल्याला हे रिलेशन मिळालं. मग आपल्याला जी व्हॅल्यू काढायची आहे ती व्हॅल्यू काढून बघितली, तिथे मला काय भेटलं, आर प्लस आर स्क्वेअर पाहिजे होता. आता आर प्लस आर स्क्वेअर काढायसाठी मला काय करावं लागेल, इथून ती व्हॅल्यू काढावी लागेल. इथून ती व्हॅल्यू कशी काढली, हा आर तिकडे पाठवला, मला भेटला आर स्क्वेअर इक्वल्स टू आर प्लस 1. त्याला आरने मल्टिप्लाय केलं की मला आर प्लस आर स्क्वेअर भेटलं, ज्याची व्हॅल्यू होती आर क्यूब. आणि मग याला सिम्प्लिफाय केलं. अशा प्रकारे आपण या क्वेश्चनला इझिली टॅकल करू शकतो. दिसायला तुम्हाला लेंदी वाटत असेल, पण नाही आहे, छोटंसं स्टेप्स आहे. एकदा तुम्ही स्टेप फॉलो केला की क्वेश्चन सॉल्व्ह करायला काही अडचण येणार नाही. इम्पॉर्टंट पॉईंट काय याच्यामध्ये लक्षात ठेवायचा, की जी कंडिशन आधी दिली आपण ते कंडिशन सॅटिस्फाय करायची, मग पुढे जायचं. इथे आपल्याला रूट काढायला सांगितलेलं नाही. ठीक आहे, तर काही डाऊट असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता. भेटूया नेक्स्ट क्वेश्चन सोबत. टिल देन टेक केअर. थँक्यू व्हेरी मच.